आधीच आहे माझी. प्रसाद कालचा विषय की जो 3 देह आणि 3 देहाच्या परीत परमात्मा आणि पंचकरण काम म्हटले ह्या नावाची आपण चर्चा केली की 5 तत्वाची विभागणी करून हा स्थूल देह बनलाय. तत्व 5 आहेत, पृथ्वी आकाश तेज जल आप. अशा 5 भूतापासून हे व्यष्टी बनली आणि त्यापासूनच समष्टी बनली सगळं जगत. त्या पंचमहाभूताचंच हे सगळं स्वरूप आहे. म्हणून पंचकरणामध्ये 5 तत्वाची विभागणी केली. तर ते 5 तत्व पंचमहाभूताच्या द्वारे हे स्थूल देह बनला. 5 तत्वाचे 25 भाग झाले, एका भूताचे 5 भाग. पुन्हा नंतर 17 तत्वाचा सूक्ष्म देह म्हणजे कारण देह, तो 17 तत्व. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी. आपण हे कधी विचार करत नाही की मन व्यवहार करताना तो कसं व्यवहार करतो आणि मनाचा व्यवहार आपण आपल्याकडे कसं घेतो. व्यवहार करणारं मन आहे तर मन मी नाही, कारण वायू आहे. आता वायुपुत्र हनुमान म्हणजे बजरंगबली आहे आणि तो उड्डाण करून समुद्रावरून जातो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आणि मग तो हवेला ओलांडतो, कारण तो हवेत तरंगतो, कारण तो बजरंगबली हवेचाच पुत्र आहे ना, हा वायुपुत्र आहे. म्हणूनच तो हवेत चालतो ना. तुम्ही चला बरं हवेत नाही चालू शकत आपण. मग तसं ज्या वायुपुत्रापासून हनुमंत आहेत त्या वायूचं आपलं मन आहे. मग मनाचा अर्थ आपल्याकडे घेता म्हणून बद्ध आहे. इतकं सूक्ष्म पंचकरण की कळलं तर अनुभवले, नाही कळलं दुःख आहे. म्हणजे न कळणं हे आपलं काय म्हणतात की कळलं तर काहीतरी भविष्य चांगलंय, न कळलं अधोगती. आपली बुद्धी खाली उतरते, भगवंतापासून बदलली जाते, म्हणजे खाली येते म्हणजे देहाकडे जाते. देहाला म्हणजे माझं म्हणते आणि माझेपण हा अहंकाराचा भाग आहे आणि अहंकार हे अज्ञानाच्या पोटातून उत्पत्ती आहे आणि अज्ञान हे अनादिकालचं आहे आणि अज्ञान हे दुःखदायी आहे आणि ज्ञान हे सुख प्रदान करणार आहे. मग अज्ञानात राहून दुःख भोगल्यापेक्षा साधू संत महात्मे वेद महा ऋषी मुनी आणि तुमचं उपनिषद ब्रह्मसूत्र काय सांगतात की दुःख तुम्ही स्वतः करून घेतात, कारण तुम्हाला सुखाचं स्वरूप माहिती आहे, तुमचं रूप सुखरूप आहे. मग तुम्ही दुःखात काय येतात, तर त्याचं नाव फक्त अज्ञान आणि बंध. मग हे परमार्थ श्रेष्ठ, याच्या पुढे परमार्थच नाहीये. पण वेदांताचं वेड कुणाला नाही आणि वेदांत कलियुगात संपलेला आहे, म्हणजे थांबलेला आहे म्हणतात त्याला. जसं पृथ्वीवरचं पाप संपलं, पुण्य संपलं आणि पाप उरलं तर भगवंताला अवतार घ्यावं लागतं. तर सगळं पापच करायला तर पुण्य कमी झालं, पुण्याचा छळ पापी लोक करायला, त्यावेळेस अनर्थ असतो आणि त्यावेळेस अवतार घेण्याचा काल असतो. नीट आहे का? आता सगळं पृथ्वी पापीच होतं. रावणाच्या काळामध्ये किती दृष्टपणा होता, किती असुर त्रास देऊ लागले, यज्ञ भस्म करू लागले. पृथ्वीवर पुण्यच नव्हतं आणि रावणाचा कारभार होता, म्हणून त्याला मारण्यासाठी रामाचा जन्म होता. मग अज्ञानाला मारण्यासाठी सत्याचा जन्म आहे. सेम टू सेम उदाहरण आहे. पण आपण कसं त्या कथामध्ये आपण इकडं खाली येतच नाहीत. कथेमध्ये कोण अवतार घेतला, कोण राजा होता, कोणी तप केलं, जनकाची पोरगी सीता आहे, पण सीता शक्ती ही माया आहे इथं. म्हणजे पूर्वरूप तुम्हाला भक्ती मार्गात आणि कथेत नाही कळत, त्याला वेदांतच लागतं. मग ती सीता आणि तो राम, ते ब्रह्म ही माया. आणि मागं तुम्हाला सांगते मी की ब्रह्म मायाचा संबंध, ब्रह्म माया दोघांचा संबंध ह्या अनादिकालच्या पासून वेदानं सांगितलेला आहे की दोघांचा संबंध कधी सोडत नाही. ती त्याला सोडत नाही, त्याला ती माहित नाही. ते रूपक जर कळालं तर आपण वेदांतामध्ये पुढे जातो, प्रवीण होतो. कारण याचं उदाहरण आहे का वेदामध्ये की तो ती शिवला नाही, शिवू शकत नाही, सत्ता भिन्न आहे. खूप सुंदर विषय हा. तो परमात्मा, ती माया, दोघांचा संबंध, जगताची उत्पत्ती. खूप सुंदर आहे शैला. आपण वेदाकडे जातच नाही, मूळ स्वरूपाला येतच नाही, देहभाव टाकतच नाही, आत्मभाव भोगतच नाही आणि संताची संगत लाभतच नाही आणि
आपल्या स्वरूपाची ओळख होतच नाही, देहाची ओळख जातच नाही, भ्रमाला बुद्धी सोडतच नाही, अविद्या संपतच नाही, जन्म मृत्यू थांबतच नाही, सुख भोगता येतच नाही आणि दुःख संपतच नाही. हे अनादिकालचं बंधन आहे, याला कापणार ज्ञान आहे. म्हणून इकडे येत नाहीत लोक, भरपूर येत नाहीत आणि येऊन पण टिकत नाही. जरी आली दाखवत तसेच थोड्या पुण्यानं कुठल्या तरी पण ते मग इकडे तिकडे पळतात आणि गुरुजीला पासून पळायला काहीच मिळत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे आमचं ज्ञान नाही येते, एवढं जे बोलते ते त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांना संप्रदाय चालवायचा आहे, फक्त त्यांना जागा इथली घेतली बोलायला ते. कारण एवढं नाश्ता बोलायला नाही पॉसिबल. ते तुम्ही एक दिवस पाठ करा, 2 दिवस पाठ करा, तुम्हाला 1 महिना देते पाठ करायला, कुठला विषय असा पाठ करून न बघता बोलायचं, हे जमते का? आणि कसं वहिनी, सत्याला कधी वावच नाही कधी वाद, खरं पचत नाही आणि खरं कळत नाही, खरं मिळत नाही आणि कलियुगामध्ये खऱ्याची किंमत कोणी करत नाही. त्याला पाच लोक तुम्ही केलं मग काय झालं? हजारो लाखो लोक हे ऐकावून कोटीने उद्धारून जावं असं ज्ञान आहे गुरुजींचं. ते 5 टक्के 10 टक्केचं काय नावले, हे ज्ञान लाखो ना ऐकाव ना, पण ह्याची कदर आहे का? पैसा दिला, महाराज आणला, भागवत लावलं, मग दान धर्म केलं, ती बाई नाचती. आता भागवताचा बाप आहे की हे, हा इकडं कोणी ह्याला बोललेलं होतं, 7 दिवस ठेवलं, तुमच्या कुळाचा मुळाचा उद्धार होईल. म्हणजे काय, म्हणजे कलियुगामध्ये कसं थोतांडाला जास्त महत्व आहे. बहिरंग म्हणजे त्यातून पुढे सरकत नाही, तिथं राहतात, म्हणून आम्हाला ते नको वाटते. अंतरंगामध्ये येणं, वेदांताकडे जाणं, अभेदभाव होणं, ईश्वराची अनुभूती घेणं, परमात्म्याचं दर्शन होणं, अंतःकरणाच्या भगवंताचा त्याचा स्पर्श भोगणं. स्पर्श खोट्याचा कशाला? ते खोटा, जगत खोट, संपत्ती खोटी, संतती खोटी, किती घाल तुम्ही 100 वर्ष जगतात, कुणाचं संपवायचं ना? मग संपवायचं बहुतेक कोणा तुमच्या सोबत नाहीच ना, म्हणजे आता सुख नाही हे तुम्हाला सिद्धच होते, सिद्ध होते. 1 प्लॉट घेतला, 10 घेतल्या, एका नंतर 10ची इच्छा होती, आता 10 घ्यायचे, 10 घ्यायचे, 10 फलाट झाले, पण तिथं मन शांत होत, त्याला वाटतं अजून 10 घ्यावेत. हे अजून 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 मृत्यूपर्यंत थांबत नाही आणि आहे त्याचं सुख लाभत नाही, आणि नाही ते सुख पदरात घेतात, नाही ते सुख ढकल्या जातं, ते आत्मसुख. ते सुख मिळाल्यावर आहे काय, नाही काय, माझं काय, तुझं काय, जगत काय, जीव काय, भक्ती काय, भेद काय, सगळं थांबतं आणि तो सुख प्रगटतो आणि सर्वाभूती तो आहे असा अनुभव येतो. तो वेदांती आपल्या स्वरूपात राहतो, तो देहाचा संबंध ठेवत नाही, व्यवहाराला विकार होत नाही आणि तो अज्ञान नावाची वस्तू टिकत नाही त्याच्या बुद्धीत. अज्ञानाचा परित्याग होतो, अनुभवाची रास येते, परमानंदाची अनुभूती होती आणि ती महाशक्ती गुरुच्या पासून हृदयात थांबती. ती बोधाची शक्ती, वेदाची ती शक्ती आज जाणं आणि पंचक्रासारखा विषय लाभ होणं आणि आत्मानुभूती भोगणं फार कमी लोकांना आहे. जिथं शांतता आहे, जिथं तृप्त मन आहे, जिथं असंतप्त मन, संतप्त आणि असंतप्त, व्यवहारामध्ये आणि प्रपंचामध्ये आणि संसारामध्ये कधी तृप्त, कधी असंतप्त, कधी संतप्त, अशा अवस्था अंतःकरण बदलतात. परंतु परमार्थामध्ये, संतांच्या संगतीमध्ये, बोधाच्या भक्तीमध्ये जेव्हा भगवंताचं आणि बुद्धीचं ऐक्य होतं, तर ते सुख संपत नाही, दुःख होतच नाही, भौतिक सुखाची इच्छा होत नाही, प्रारब्ध दिल्याशिवाय राहत नाही आणि संतांची कृपा कमी पडत नाही, अभेद भक्ती जातच नाही, भेदात मन राहतच नाही, कारण भेद उरतच नाही. भेद म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान ब्रह्मज्ञानाने मारलं काय उरलं? पण ब्रह्मज्ञानाने अज्ञान मरतं हे सामान्य लोकांना कळतच नाही. हा परमार्थ खरा आहे हे मिळतच नाही आणि संतांच्या संगतीला घेतच नाही कोणी. काय गरज वाटत नाही लोकांना. जसं आम्ही धावून मोठा जायचो, न घर न तयार न बेभान मन व्हायचं की नाही. संतांचं दर्शन, त्यांचं चिंतन, अनुवाद, लिखाण, अभ्यास आणि मग प्रपंच. आपण प्रपंच करून 60 वर्षाला इकडे 50ला 60ला. हा कसं काय होईल तुमचं तपश्चर्या पूर्ण?
इथं शरीर थकून जातं, मन झिजून जातं, वृत्ती चिंध्या होती. इथं काहीच राहत नाही अंतःकरणाची अवस्था नीट. चिंध्या झालं ना, मन दुःख सुख भोगू भोगू. अंतःकरण त्याच्यातला कसं जातं देव? अधिकारांचा असावा, तारुण्यामध्ये परमार्थ असावा, संताचा संग भोगावा, अद्वैताची शक्ती यावी, हृदयात भक्ती उकळा मारावी आणि परमात्म्याचा संबंध भोगावा, देहाचा संबंध त्यागावा, अमृत अनुभवामध्ये यावं आणि हा भावाला सोडून उच्च स्थानी राहावं. ती आत्मस्थिती. साष्टांग दंडवत माऊली. आणि कारण परमात्म्याचं दर्शन म्हणजे त्या संबंध रहित असते वृत्ती. नीट शब्द ऐकत जा. ज्या जीवाला परमात्म्याचं दर्शन होतं तर त्याचा देवाचा संबंध रहित वृत्ती होती. व्यवहार जरी झाला तर संबंध नाही, जगत जरी दिसलं सत्यत्व नाही, कार्य जरी झालं तर पाप पुण्य नाही, आणि त्याच्याकडून पुन्हा नंतर काही चुकलं तर त्याला माफी वाचून देव त्याला माफच करतो देव. कारण तो त्या देवापाशी देवाच्या महिमेत ते म्हणतो ना, मागे गुरुजीकडे मला गुरुजी गोष्ट सांगितली. आम्ही अमृतानुभवामध्ये 3-4 तास माझ्याकडे बसले ते, आणि 4 तास आमचा अमृतानुभव चालला. देहाच्या रचना आपण बघितलं थोडस, पण मंडळावर काय सांगायचंय हा विषय पक्का होत नाही. आपण लिंग द्या आपण 17 तत्व सांगितला, 25 तत्वाचा सांगितला. आता कारण देह तिसरा तो अज्ञान आहे, त्याला कारण दे म्हटलं. त्याच्या पाठीमागे परमात्मा झाकलेला त्याला महाकारण म्हटलंय. असं 3 देहाला ओलांडून जेव्हा बुद्धीमध्ये प्रगल्भता येते तर ती जगाला सोडून आत जाते आणि अंतर्मुख होती आणि त्या स्वरूपापाशी चिटकून बिलगून राहती आणि तो मिळायचा अनुभूती घेते. तिथे तद्रूप होती, पुन्हा बाहेर यायला उरत नाही. जसं साखरेतलं पाण्यातली साखर बाहेर राहत नाही, मध्ये शिल्लक उरत नाही. पाण्यात टाकलेली साखर त्या पाण्याच्या संबंधाने हलक्या हलक्या उघडून जाते, तसं बुद्धिबोधानं भगवंतात विघरून जाते. म्हणजे जेव्हा साखर संपत्ती तर गोडी होती आणि बुद्धी संपत्ती तर आत्मस्थिती होती. साष्टांग दंडवत माऊली. बोधात बुद्धी पडली ब्रह्मसर पकड जाती, जगताकड नाही. तिच्या सत्तेमध्ये बुद्धीच्या अधिकारामध्ये अंतःकरणाच्या अधिकारानं ते अंतःकरण जगताला पाहताना जगत नाही असा निश्चय होतो, तोच मुक्त होतो. हा भ्रम आहे, हा भास आहे. आणि तुम्हाला काल अध्यास सांगितलं तुझ्याकडे, याच्याकडे अध्यासाचं खूप सुंदर चिंतन झालं, भयानक झालं. त्या दिवसाचा पाठ खूप छान झाला. गुरुपौर्णिमा. आता तुमचा अधिकार कम्प्युटर आम्ही काय करा, अज्ञान तर आहेच आहे, कारण द्या ज्ञान. मग तिनं काय कुणाला सोडले, ह्याला सोडले की नाही? असं तुला ह्याला सोडले. हा, आता सूक्ष्म दे हे खोटे कळायला निश्चय झाला, संबंध वृत्तीने टाकला, आत गेली. आत सूक्ष्म दे याच्या आत आहे. मग सूक्ष्म दे म्हणजे मनोवृत्ती आहे. मनानं निर्विकारता केली की नाही, बुद्धीनं परमात्म्यापाशी गेली की नाही, तिला अद्भुत ज्ञान झालं की नाही, बुद्धीनं आत्मज्ञानाचा निश्चय केला की नाही, ती वेदाला धरण धरली की नाही, तिने देहाचा धन सोडले की नाही, तिला अनुभव आला की नाही, बुद्धी ब्रह्म झाली की नाही, ती विषयापाशी आली का देहापाशी गेली की ब्रह्मसात राहिली की स्वतःची ओळख झाली, जगताची ओळख केली का, तिच्यामध्ये द्वैत आहे का, तिला क्रोध आहे का, तिने भगवंताला जाणलं का, तिने जगाला मानलं, हे कधी विचार केला? म्हणलं वाचन तुम्ही करता ते वेगळाच करायचे. तिने खूप सुरू केलं, दुपारीचा टाइम जात नाही, ठीक आहे म्हणलं वाचत राहा, तेवढंच तपश्चर्या होती ना. आणि ते शब्द तुम्हाला घाव टाकतात. शब्दाचं सामर्थ्य असं आहे की आपल्याला ते प्रगल्भ करतात. ते शब्दाची शक्ती आहे, शब्दशक्ती म्हणतात त्याला. तुम्हाला विचारसागर मध्ये येईल. आता बऱ्याच जणांचा फोन यायला की तुम्ही ज्ञानेश्वरी, मग दोन्ही याच्यापासून जगत आहे. सासूच बोर आहे की म्हणून आली भावाने घरात, मग त्याच जगत आहे ना, तिचं बोलणं याच्यापासून जगत, कारण तो जगत झाला. पण झाला कसा, होता कसा, कुठं आहे, जगतातलं कसा आहे, कुठं कळत बेटा. प्रक्रिया पाठ करून अध्ययन वाचून ज्ञान होत नसतं. म्हणून तर पुढची स्थिती संताला, गुरुला, महात्म्यालाच असते. तुम्हाला गॅरंटी म्हणून हे करा, ते करा, ते करा, ते करा, ते करा, ते करा.
करा वेगळं आणि जाणं वेगळं आणि होणं वेगळं, अनुभव वेगळा. करण्यामध्ये जर जन्म गेला तर चिंतन तुम्ही करत नाहीत लोक. तुम्हाला करण्याचं पिस्त आहे, जाणण्याचं नाही. आजकाल तेच आहे, करण्याचं मी जाणते, सोडून वाटत नाही, करण्याची वाढतो ना. मग अभ्यास करायला गेल्यावर करणं थांबत असतं, संतांची संगत झाल्यावर बोधात राहत असतो आणि वेद कळाल्यावर तो मिळत असतो. तर करा बाबा, काही न केल्यापेक्षा बरं. आणि छान वाटतं ते पण. त्याच छोट स्वरूप आहे, कर्मातून सुरुवात आहे. जाणीव कर्मामध्ये बुद्धी फरकटते ना. तिथं कर्तेपणा कधी कधी जिवंत राहतो. ज्याला ज्ञान आहे त्याचा कर्तेपणा आहेच. मग ते कर्तेपणाचं पुण्य आहेच, पुण्यासाठी जन्म आहेच, सगळं आहेच आहेच आहे. किती मूर्ख लोक कळत नाही ना. तर संघाच्या स्वरूपाच्या ठिकाणी निश्चय करावा आणि आत्मरस आत भरावा, वेदांताचा मार्ग स्वीकारावा आणि कर्माच्या बाहेर येऊन उपासनेकडे जावं. उपासना पूर्ण करून ज्ञानात प्रवेश करावा. बुद्धीला स्वतःचा आरसा दाखवावा. ती कोण आहे तिला समजावं, म्हणजे ती आरसा आहे बोधाचा. कुठे कळत आणि जेवढी कॅपॅसिटी तेवढंच होणार ना. त्यांची कॅपॅसिटी कर्माची ते कर्मच करणार, जसा अधिकार ज्ञानाचा ते बोधातच येणार, विश्वासाचे प्रेम ते भक्तीच करणार. आता ते त्याची कॅपॅसिटी आपण बोलू शकत नाही, बिलकुल नाही. ज्याचं जेवढं आहे शक्ती अंत करणं तिथेच भक्ती. आता 10 रुपयाच्या फुटाने 100 रुपयाच्या फुटा सारखेच का सांगा? 10 रुपये तितकेच फुटाने. कॅमेरा बंद करा, ऐका. म्हणजे परमार्थ तो आहेच नाही असं नाही. कर्मातून भगवंताचीच आपण हे करतो ना भक्ती, पण कर्माच्या द्वारे त्याला दूर ठेवावं लागतं. हे कळत नाही बेटा तुम्हाला. आधीच दूर आहे, पुन्हा त्याला दूरच करत नाही, त्याला बजायचं. आता काय डोस कापटा का नारळ फोडला तरी फोडा का काय? आधीच तुमच्यापासून भिन्न आहे ना, म्हणजे भेद आहे ना. मग त्याला पुन्हा घट्ट करायचा भेद चालू द्या. मग अडचण न केल्यापेक्षा बरे बाबा. पुढच्या पिढीला काहीतरी संस्कार व्यर्थ नाही ना. म्हणून त्रिकांडात्मक वेद आहे, कर्म भक्ती उपासना आणि ज्ञान. एक एक पायरी सोडली तर माडी येते, एकाच पायरी घ्यायला माडी येतच नाही. फक्त पायऱ्या बघा आणि पायरे बसा. पायऱ्या बघा आणि खाली पायरी बसा. वरच्या बघायच्या आणि खाली बसायचं. आता बघून तिथं बसावं का बघावं? एक सांगू का, कर्म सोडू नये, सुटावं. सोडते म्हणून आपवा देटू ना फळे, फळे ना देटू. आंबा पिकला की ते राहतच नाही, कच्चा पडतच नाही. कच्चा आंबा पडतच नाही आणि पिकला देताना राहतच नाही. तसं ज्ञान द्यायला भक्ती कर्मात येतच नाही. सच की बात सच. देटू ना फळे, फळे ना देटू. माऊलीची भाषा आहे आमच्या. फळे ना देटू. पिकलेला आंबा झाडाला टिकतच नाही, वृत्ती देहाला चिटकतच नाही. देटू ना फळे, फळे ना देटू. लय सुंदर. ज्ञानेश्वरी सोडूच वाटत नाही. बाकीचा भापट बसायला करूच वाटत नाही. सुटलं आमचं सगळं. बघता तुम्ही, कुछ लेना न लेना, इधर ही रहना. आता आपलं होतं सूक्ष्म देह चाललं होतं, मन बुद्धी. आता मन ते जगताकडं पळतंय का भगवंताकडं येते? मन पळतं ना, देहाकडं, नात्याकडं, क्रोधाकडं, वासनेकडं, विषयाकडं. त्याला आवडतो विषय, त्याला आवडतं जगत, त्याला आवडतं कर्म. पण त्याला ज्ञान आवडतं का? मन चंचल नाही का? ते स्थिर कसे होते का? उपासने नसतील. मन फक्त उपासनेनं स्थिर होत आणि त्या बाकीच्या कर्मानं पवित्र होत. जे नाम म्हणतात तुम्ही, तीर्थयात्रा, काय दान धर्म, त्यानं पवित्र येत. कारण त्या पवित्र असतात.
साहजिकच आहे. कारण त्या मनाला अज्ञान आहे, त्या मनाला ते व्यवहार आहे, ते पाप करतं, द्वेष करतं, पत्थर करतं, अहंकार धरतं, हे पाप आहे. बाकीच्या बाबी सांगायला बसलं नाही तर ते छोटे मोठे माझं काय माहिती. पण द्वेष असणं मनामध्ये, क्रोध असणं मनामध्ये, सतत क्रोधात राहणं, तर मन हे क्रोधात आहे, भगवंतात नाही. क्रोधाचा मनाला विटाळ झालेला आहे, तो शुद्ध नाही. म्हणून ते अशुद्ध आहे, म्हणून त्याला शुद्ध करण्याला तुमचं कर्म आहे, पवित्र करण्याला तुमचं नाम आहे, आणि अभेद होण्याला तुमचं ज्ञान आहे. किती सुंदर आहे टिप्पणी. पण ही वेदच कळत नाही. त्रिकांडात्मक वेद म्हणतात ते. मग कशाला काय दोष जातो, कशाला काय दोष जातो? अस्थिरता, अस्थिरता, चंचलता, विक्षिप्तता. आता जे लोक मेंदूचे गोळ्या खाते, त्यांना मेंदू त्यांची शक्ती जाते निघून. कशाला? त्याची पावर कमी असते, संसाराचं ओझं लागेल त्यांना. ज्यांचे मेंदूचे कमकुवत असतात त्यांना जे गोळ्या लागतात, पडतात सायको. मनावर डिपेंड आहे मेंदू. मेंदू मामा मेंदू मन मग मनाच्या अवस्थेवर मेंदूची शक्ती चालते. आता चुकलं का सांगा, मी थांबते इथं. मग मेंदूला काय, मनाला पण आता आहे का, मन उत्पत्ती वायूपासून आहे. वायू एकडे राहतो का? वायू किती चंचल आहे. मग त्या मनाची चंचलता घालण्यासाठी ज्ञान आहे, बोध आहे, चिंतन आहे, नामस्मरण आहे. पण मन हरीमध्ये जाण्यासाठी ज्ञान आहे. मनाचा म्हणजे बुद्धीचा प्रवेश कोणामध्ये आहे? श्रीहरीमध्ये. आतल्या आत्मस्वरूपाला श्रीहरी म्हणतात तुमच्या भाषेत. कारण तुम्हाला ती भाषाच कळते. आत्मा म्हणले की लोकांच्या अंगाला काटाच येते, अलर्जी लोकांना आत्म्याची. हरी म्हणले की कळत, नाचते आता त्याला हरी तुरी काय म्हणायचं, त्याला नाव नाही, मन हरी. म्हणजे उच्च म्हणत जे लोक खाली लोकांना कळत नसतात, कळत नसतं. अधिकारावर डिपेंड आहे परमार्थ. तुमच्या तपावर आहे परमार्थ, तुमच्या मानसिक अवस्थेवर आहे परमार्थ, अध्ययनावर डिपेंड आहे परमार्थ. कारण मुक्तीचं फळ देणारा परमार्थ वेद आहे, सक्ती टाकणारा वैराग्य आहे, आणि वैराग्य प्रकट होणारा श्रवण आहे. श्रवणातून वैराग्याचा जन्म आहे. कुठूनच नाही, कर्मातून तर नाहीच नाही. पांडुरंग वासुदेव, अरे तिथून जन्म होता तो. वैराग्य तयार होतं ना. काय खरे बाबा, काय गुरु बोलायला येतं, इथं जाणार यायचंय की मी नाहीच आहे, माझा संबंध का करू, ह्याला चित्तात का धरू, ह्याचं माझं का म्हणू, हे धरून बुद्धीला ह्याच्याकडे का ठेवू, नाना प्रश्न उद्भवतात अधिकारी लोकांना. हे जर नाही तर मी कोण आहे, मी देह नाही मी कोण, हे मन प्रश्न करते. उडगा नाही आणि मुंडकं बी नाही. तुम्हाला कुठं आणायचं? मनावर. म्हणून बोलायला येत का तुम्हाला? हे विचार कोण करते? मन. त्याचं नाव विवेक. श्रवणामध्ये जे ऐकताना जेव्हा बुद्धी गांभीर्य तयार होतं आणि श्रवण करताना पाप तुमचं कमी होतं, अंतःकरण सावध होतं मनबुद्धी, आणि ते बोधाला धारण करतं, वेदामध्ये सहज राहतं, गुरुचरणावर येतं, नतमस्तक होऊन शरणागत होतं. त्या मनाला तो ईश्वर कळू लागतो. जगताचं कळणं बंद होतं, थांबतं, आणि भगवंताचं कळणं सुरू होतं, आणि जाणता जाणता मनच राम बनतं. त्याला म्हणतात मोक्षाचं खातं. ते सुंदर वेदांत म्हणजे वेदांत असतो. आणि तुम्ही सांगा वहिनी, आता हे मांडायची ताकद राहिली का पुन्हा? ते माझं सांगत नाही, माझं नाहीच, माझ्या मात्र्याचं आहे, माझ्या गुरुचं आहे, व्यासपीठाचं आहे. मी तर शून्य आहे. हजार का म्हणजे तुम्हाला मी की माझं नाही, एवढं खोल जाताच येत नाही. आणि जाणाऱ्याला कोणी मोजित नाही, न जाणाऱ्या डोक्यावर ठेवल्या शहरात नाहीत. मरा, अरे
ते बोलतं काय चालतं काय त्याला तर बघ की माकडची पुढे नाही आमचंच आहे ते आम्हाला ते आवडते मग जे कल्याण आहे ते तर आवडत नाही जे कल्याण आहे ते तर आवडतंय पागल आहे तू पागल पागल लोकांना आपलं घरदार काही कळत नाही ते कुठे नाचते आणि काय मग आम्ही आपण जाऊन भाजी मी आम्हीकडे चालले ते बाजारामध्ये ह्याचा मेन पॉइंट टिप्पी एका टिप्पीतून सगळ्या गावाला लाईट जाते तसे एका मनातून सगळं कारभार होतो मन ए मनुष्यानाम बंध मोक्ष एवच मन ए मनुष्यानाम बंध मोक्ष एवच त्याच मनाला बंद आहे त्याच मनाला मोक्ष आहे ज्या मनाला ईश्वराची ओळख नाही त्याला बंद आहे आणि ज्या मनाला संतांचं दर्शन नाही तो बंद आहे पण ज्या मनाला संतांची संगत आहे बोधाची संपत्ती आहे वेदांताची स्थिती आहे अज्ञानाची निवृत्ती आहे ते मन हरीच आहे ते हात राहत नाही जडाचा संबंध होत नाही तो परमात्म्यातून अलग राहू शकत नाही ते मन राम झाले खूप संपत्ती आमच्या बोधाची भयानक तुफान आहे संपतच नाही किती वाटा संपत्ती का नाही आता विषय काय होता मनबुद्धी दोन इंद्रिय त्याच्यामध्ये आणि पंचप्राण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ज्ञान करून देणार इंद्रिय ज्ञान डोळ्या रूपाचं ज्ञान करतो श्रवणेंद्रिय कानात शब्दाचं ज्ञान करून देतो पण आत्म्याचं ज्ञान संत करून देतात बापाचा बाप करून देऊ शकत नाही सद्गुरु त्यांना फक्त ती दीक्षा मागावी आत्मबोधाची आणि ते देतात कारण ते स्वतःपाशीच असतात देहापाशी नसतात वेदांताचा पाऊस टाकतात आणि बुद्धीला ब्रह्मरसात नेतात ऐक्याचा अनुभव देतात आणि द्वैताला भस्म करतात द्वैत हे घातक आहे मारक आहे आणि अद्वैत तारक आहे मग त्या अद्वैताचं एक रूप म्हणजे सद्गुरु आहेत पण कळत नाही आपल्याला पण इथपर्यंत जाणं आपल्या शक्य आहे का नाही शक्य मग त्याच भगवंताचं त्या परमात्म्याचा परब्रह्म परमात्मा बनलेले सद्गुरु त्यांना पुन्हा वापस यावं लागतं जगासाठी ते तर आपल्या महिमेत असतात जन्म मरण रहित असतात पण जगाच्या कल्याणासाठी ते अवतरित होतात जे रंगनाथ महाराज शिवकोटीतले संत माऊली शिवकोटीतले संत हे कळायला पाहिजे वेदांत कळत नाही आपल्याला आता ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण मन आणि बुद्धी ह्या साठा असतो आणि त्याला म्हणायचं लिंग देह आता पुढील लिमच्चा आहे आता ऐका जेव्हा आपला हात जळतो देह राख होतो गंगेत जातो हात ठीक आहे लिंग देह जळतो लिंग देह जळतो का नाही जळत माऊली मन वायूच आहे वायू हवा का जळल वायू जळल का नाही वायू अग्नीला विजून टाकते तुम्हाला माहिती वार सुटले की अग्नी दिसतोय तुम्ही गॅसला वाहन पंखाला गॅस दिसतो की नाही मग वायू हा अग्नीला भस्म करतोय मग तो जळतो का अग्नीमध्ये वायू जळतो का वायूमुळे अग्नी जळतोय हे लक्षात ठेवा मग तो वायू म्हणजे मन ते तर मरतच नाही जळतही नाही आता बुद्धी तेज अग्नीची आहे मन वायूच आहे आता अग्नी आहे बुद्धी म्हणजे अग्नि तत्व आहे ते अग्नी स्वतः त्याला कोणी जाळेल थोडं सूक्ष्म मध्ये या बरोबर करा अग्नी स्वतः बुद्धी कोणाची आहे तेजाची आहे ते स्वतः अग्नी आहे आणि अग्नी जळतो का म्हणून लिंग देह उरतो साष्टांग समजतो मलाच माहित नाही हे चिंतन कसं निघाले न मी आयुष्यात कधी ऐकलं न वाचलं मी सुद्धा ऐकलं न भूतो न भविष्यती शब्द कधीच माझ्या कानात गेलं नाही पण मला एक वाटतं माझ्या साधकामुळे मला सखोल जाता येईल माझे मायबाप साधक आहेत सांग शैला तुम्ही जर ऐकायला बसल्या का सांगायला झोपले असते टीव्ही बघितलं असतं खाल्लं असतं लोळले असते तर पंचकर्माचा अभ्यास मी करतच नाही अग्नीची तेजाची
मनामध्ये दोन झाले इंद्रियाचे पार्ट. कोणाचे? लिंग देहाचे पार्ट. आता पंचप्राण वायू ते जेवतात का? नाही. ज्ञानेंद्रिय ज्यांना ज्ञान करून द्यायचे गुप्त इंद्रिय असतात, जे डोळा काच आहे मध्ये इंद्रिय असतात, ते सूक्ष्म रूपाने असतात, त्याच्याद्वारे डोळ्याला दिसतं, माग इंद्रिय असतात म्हणून ज्ञानेंद्रिय. मग ते रूपाचं ज्ञान करून देतात, बाकीचं ज्ञान ते पाच आहे ते मरत नाहीत. कर्मेंद्रियाच्या म्हणजे शक्ती ते रूपाने अव्यक्त असतात, ते मरत नाहीत. मग याचा गुप्त माग राहतो. आणि पुन्हा ते वासना मनात असते की हे घर माझे, हे लेकूड माझे, हे वावर माझे, त्या कपाटातल्या अंगठी डबीत सोनं माझे नसतं का बायकापाशी. मग त्या मनामध्ये डबीतलं सोनं आहे, मनामध्ये हरीचं दर्शन नाही, हरीचं रूप नाहीये, हरीचे भेद नाही, हरीची स्थिती नाहीये. मनात हा व्यवहार आहे, ते मन उरलंय, त्याच्यामध्ये अज्ञान आहे. जेव्हा ते अज्ञान संपत तर मन नसतो, लिंग देहाचा नाश होतो. नामबात कसला विषय येत आहे, भयानक विषय. बापरे बाप, कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर ते गुह्य ज्ञान दिलं. ज्या मनामध्ये जाताना अज्ञानाच्या शक्तीनं घर माझं, देह माझा, विषय भोगायचे असतात, पाप पुण्य करायचे असतात, लोकांचा मत्सर करून ते मन वाटलेलं असतं, अंतःकरण फाटलेलं असतं, दुःख भोग त्या अंतःकरणामध्ये न शक्ती नामाची, न ज्ञान धर्माची, न दानाची, ते फक्त भावना, आसक्ती वासनेची, विषय भोगण्याची. मग त्या अंतःकरण वाटलेले पेटलेले विषयानं त्या अंतःकरण भगवंतात विलीन होत नाही. द्वेष मनात परमात्मा नाही, म्हणून ते मन त्या वायूमध्येच उरलेले. जेव्हा मनच परमात्मा झाला तर काय उरते वासना, काय उरतं भेद, काय उरतं संबंध. कारण संबंध भगवंताचा आहे. त्या भगवंताच्या संबंधामध्ये वासना नाही, भेद नाही, गुण नाही, अध्यास नाही, जगत भाव नाही, आणि जड मी आहे अशी वृत्ती नाही. केवळ तोच आहे, सगळा तोच आहे, तो मीच आहे असं ज्ञान आहे. मन राम आहे. मग ते जाईल कुठं? संपलं. मग किती सुंदर मन संपलं ना. मग ह्या संपल्या आवाज तुमचा काय झालं? मध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंचप्राण आहेत, त्याच्यावरच ते डिपेंड आहेत. आणि मेन पार्ट मन बुद्धी आहे. मनाला बोध मिळाला, वेद कळाला तर मन संपलं, राम झालं. साखरेला पाणी मिळालं, साखर संपली. ते म्हणजे रूपक किती छान आहे. म्हणून ते तीन देहाला ओलांडून त्या लिंग देहाला विनाश करून वृत्ती पुढे गेली. आणि या ज्ञानानं अज्ञान मिळलं, आवरण बाजूला गेलं, परमात्मा प्रगट झाला, बुद्धी तिथे जाऊन थांबली, ती ब्रह्मस्वरूपात प्रवेश केला आणि तिचं ऐक्य झालं महावाक्यानं. ती एकरूप झाली, तद्रूप झाली ज्ञानानं, ब्रह्मरूप झाली तिच्या अंतःकरणाच्या तपानं, ती राम झाली संताच्या संगतीनं. मग ती राम झाल्यावर तिला जगत भाव नाही, देहाचा संबंध नाही, वृत्ती विकार नाही, अंतःकरणात विषयाची वासना नाही. कारण जे परमसुक्ती भोगती ती विषयाहून असतं, इंद्रिया वाचून असतं. ते रामाचा स्पर्श असतो. तिथे इंद्रिय नाही, तिथे देह नाही, तिथे विषय नाही. म्हणून इंद्रिय निजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी उत्तर बसलं. त्याला म्हणतात ओवी लागली. किती वाजता ओवी? काहीतरी लागतं का ओवी संदर्भ? किती वाजतात? वाचणाऱ्या बाया भरमसाठ आहेत, पण सखोल जाताच येत नाही. जाता येत नाही, का जात नाहीत मला माहित नाही. त्यांना माहित आपल्याला काय करायचे. चला, आपली पाचवी ओवी म्हणजे हो माऊली, चौपाई. हो, 5वी झाली माऊली. अरे त्याच्या खाली आलोय, म्हणजे ते टीका वाचत होतं माऊली. टीका वाचून झाली तुमची टीका. तसे म्हणतो गुरु महाराज ब्रह्मंडी सद्गुरु जवळून पंचकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरूरत आहे. ते चालू आहे करत ना. ते म्हणतो गुरुकडे जायचं आणि पंचकरण ऐकायची काय गरज सांग. असे विचारण्याच्या कारण इतकेच की पंचकरण म्हणतात ते प्राकृत भाषेत आहे, असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थ कळेल. अशा आहे तर सद्गुरु समजावून घे असं आपण का सांगतात.
हे कसं म्हणत ते मी वाचतो ना सदूर कशाला ते कसं आडवाडी करते बघ. मग गुरु म्हणतात बा शिष्या तुला पंचकरणातली अक्षरे वाचता येतील, त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थ तुला समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म किंवा रहस्य ते तुला कधी समजणार नाही. अर्थात आत्म्याविषयी बोधे निसंशय होणार नाही. त्यावर तर दृष्टांत सांगतो ते ऐक. मस्त दृष्टांत आहे. तुला वाचल अर्थ कळल पण वर्म हातात येत नाही, निसंशय बोध होत नाही, परमात्म्याची अनुभूती येत नाही. म्हणून गुरुच्या मुखातून ऐकलं तर तुला उद्धार होईल आणि तुला वर्म कळेल आणि तू बुद्धी त्याच्याकडे भगवंताकडे जाईल. ऐका दृष्टांत मोठा आहे. आता उद्या घेऊ का? किती 9 वाजले का? 10 झाले. 10 मिनिटं. ही मोठी गोष्ट आहे. वाचू हा सिद्धांत उद्या घेऊ का? हो घ्या ना माऊली, घ्या ना माऊली. ते ज्ञान होत नाही. थोडं फॅनला जायला अजून होतं दिवसभर म्हणतात होते. कोणाच्या बापाला कळतं कुठे पुरले ते छान होतं माहित ताई. ते लॉकर पाकर भाकर काही कामाचे नाही. पागल लोक ते. कुठे उकरायचं ठेवायचं कोणाच्या बापाला कळणार आहे? चुका त्यांचं दृष्टांत. खूप धनवान होता, त्याला वाटलं तर सोनं पुरावं, कधी आपत्ती आली, संकट आलं, काही लग्न आलं, उकरावर काढावं. तेव्हा सोनळी होत नव्हतं का? व्यवहारामध्ये नाणे सोन्याचे होते शिवाजी महाराजच्या काळापर्यंत 1400च्या कालापासून. कारण ते शिक्के द्यायचे ना, सोन्याच्या मोहरा द्यायचे लोकांना थैल्याच्या थैल्या. आणि त्यांचं आसन सिंहासन किती कुंटलचं होतं. हा ते आता लंडन मध्ये आहे. आपला इतिहास मी ते बघते ना कधी टाइमपास. संभाजी महाराज शिवाजी महाराज सोडतच नाही. इतिहास कळतो ना, बामण कळते. त्या लोकांना त्रास व्हायला संभाजी दाखवले म्हणून त्यांना कसे तिकट लागायला संभाजी. त्यांचं उघडं पडलं ना अष्टमंडळ बरबाद केलं सगळं. कुठं सुख दिलं यांना? संताला नाही, माऊलीला नाही, राष्ट्राला नाही, राजाला नाही. खराब बी म्हणजे बामण. त्याला सरट्ट माम दक्षिण देत आम्ही पण पाया पडतो ना, पण त्याचं मूळ म्हणजे बेकार. आता मग किती झाला भ्रष्ट तर बामण गुप्त मध्ये लिहून ठेवले तर कोणत्याही संकटकाली मला उपयोग होईल असा विचार त्याच्या मनात आल्याबरोबर आपल्या स्वतःसाठी तयार केलेल्या अशा एका मोठ्या बागेत सिद्धेश्वर नावाचे महादेवाचे देऊळ त्यांनी बांधले होते. त्याच्या शिखरावरील घुमटाच्या पोकळीत कोणीही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी गुप्त रीतीने एक दिवस त्याने पुष्कळ द्रव्य नेऊन ठेवले. एक मंदिर बांधलं, त्याचं शिखर आहे, त्या शिखरामध्ये ठेवलं. शिखरामध्ये म्हणजे वरी नाही. 12 वाजता जिथं सावली पडल त्या ठिकाणी ती जागा बघून त्या सावलीमध्ये खड्डा करून पुरलं. शिखरात नाही, तिची सावली जिथं पडेल 12 वाजता ती जागा बघायची, 12 ते उकरायची. चौकड मंदिराचं भवत जागाचे, पण 12 वाजता शिखरात सावली कुठं पडत तिथं पैसे. आता रे मस्त पुढे आहे का? त्या संबंधाने एका निर्णयात नोंद करून ठेवली ती अशी: संवत्सर 1725 वर्षी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या 8वी तिथीस. बघा चैत्र महिना ऐकायला सुंदर आहे. चैत्र महिना शुक्ल पक्ष 8वीचा दिवस आणि 2 प्रहरी 12 वाजता त्या घुमटाची सावली पडून तिथं मेज खड्डा करून सोनं काढून घे. त्याने पडलं मंदिर त्याच वेळेला मग तो 6 वाजता सवा पडेल तेव्हा त्यावेळेला. चैत्र महिन्यातला सूर्य कवा कोणीकडे किती तापतो, सावली कोणीकडे पडती. म्हणून ते शुक्ल पक्षा चैत्र महिन्यात त्या तिथीला जाऊन ती सावली बघ आणि तिथं खड्डा करून पुरून वरच काढ. असं अवघड आहे त्यांचा ट्रान्सदा. मग 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटाचा 15 लाख रुपयाचा सोन्याचा मोहरा ठेवलाय. त्या काळातल्या 15 लाख. अरे नारायण, आम्हाला आमच्या काळात ठेवा सांगा, आम्ही काढतो उकरू उकरू. अहो सांगू दे की आम्हाला मिळू दे की मोहरा. तेव्हा त्याचे काम लागेल तेव्हा त्या काढाव्यात अशी नोंद करून ठेवली. त्या बंदोबस्ताने गुप्त ठिकाणी ठेवलेल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर गृहस्थ यात्रा करत गेलते. काय की उद्भवलेल्या व्याख्याने त्यास तोंडा वाटे एक
सब्जी काढताना येता ताबडतोब मरण पावला. ज्याला ठेवून होती मेला. तेव्हा त्याच्याबरोबर गेलेली त्याची बायको बघत लहान मुलगा ही बिचारी एकटीच घरी परत आली. कालांतराने तो मुलगा लहानचा मोठा होऊन व्यापार करू लागला, पण दुर्दैवाने त्यास वारंवार नुकसान होत गेल्यामुळे त्याचा रोख पैसा होता तो सर्व गेला. इतकेच नाही, पण उलट तो कर्ज बाजार झाला. तेव्हा त्याचे धनको मागण्या करण्याकरता त्यास दुःख देऊ लागले. त्या दुःखाने त्रस्त होऊन तो आपल्यासाठी विचार करून म्हणाला की हे माझा बाप पिढी जात श्रीमान असून देण्याघेण्याचा फार मोठा व्यवहार करत होता. तर आपण एखाद्या आपल्या सर्व चोपड्या बारकाईने बघाव्या, कुणाचं काही देणं आहे का आपल्याला बघाव्या. तर त्याने काही कोणाकडे बाकी वसूल व्हायचे आहे का, असेच त्यात सापडले तर आपल्याला कोणाची वसूल करता येते आणि पोट भरता येतं. तर आपले बरेच काम होईल अशी आशा मनात धरून त्याने आपल्या बाह्य तपासण्यास सुरुवात केली. त्या तपासात त्या चोपडीत म्हणजे होईत वर लिहिलेली 15 लाख रुपये सोन्याच्या मोहराबद्दलची नोंद होती. ती त्याच्या विचित दृष्टीस पडली. ती नोंद वाचताच त्याला आनंद झाला लागले. पाथरवट गरवंडी व मजूर घेऊन बोलावून त्यांनी त्याच्याकडून देवळाचा शिखराचा घुमट खाली उतरला मेला आणि त्या सोन्याच्या मोहराचा तपास केला, पण त्यात काही सापडले नाही. खिन्न होऊन तो मनात विचार करू लागला की काय बरी ही रक्कम वहीत खोटी लिहिली गेली म्हणावे की काय, नोंदीचा अर्थ मला बरोबर करता आला नाही म्हणावे की काय, म्हणावे तरी काय, असा विचार करून तो नोंद त्याने आपल्या एका मित्राकडून वाचवली. तेव्हा त्याने तिचा अर्थ त्याप्रमाणे सांगितला, म्हणजे असा: देवळाच्या शिखरातल्या घुमटात धन ठेवलेले आहे असा हिचा अर्थ होता. तर त्याच्यामुळे तो घुमट तपासा. तेव्हा मुलाने सांगितले की आम्ही तो तपासून बघितला, त्यात काही मिळाले नाही. ते ऐकून तो मित्र म्हणाला, तर मग ही रक्कम खोटी खर्ची घातलेली असली पाहिजे. तेव्हा त्याने पुन्हा तीच नोंद दुसऱ्या एका मित्राकडे वाचवली. त्याने पहिल्या मित्राप्रमाणे सांगितले. तितक्यात तिथे असलेला तिसरा एक गृहस्थ म्हणाला, अहो, खोटी रक्कम खर्ची घालून देऊन ठेवली आहे असे तुम्ही म्हणता, ते विचार केल्याशिवाय म्हणता येतात असे मला वाटते. त्यामध्ये लिहिलेल्या सोन्याच्या मोहरा कोणापासून तर विकत घेतल्या असतील तो आणि त्याच्या किमतीत की रक्कम कोणत्या तरी खात्यास खर्ची घातली असेल, तर तो आपल्या चोपड्यात अशी रक्कम आहे की नाही ती तपासून पहा. तेव्हा त्याने त्या वर्षाच्या सर्व चोपड्या तपासून पाहिल्या. त्यात निरनिराळ्या माणसाकडून त्या सोन्याच्या मोहऱ्या घेतलेल्या होत्या व त्या सर्वांचे रुपये चुकवले होते. त्या सर्वांचा तपशील निघाला आणि 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहऱ्याची रक्कम एका निराळ्या चोपडीत देवळाच्या शिखराच्या घुमटाच्या खात्यात खर्ची घातलेली आहे असे लिहिले सापडले. ते पाहून सर्वजण आश्चर्य म्हणू लागले. आपण सर्वजण अडचणीपणाच्या सोबतीने या वहीत लिहिलेली रक्कम कुठे आहे असे म्हणत होतो, पण घुमटात द्रव्य ठेवले आहे ही गोष्ट आता निर्विवाद आहे. पण ते आपल्याला सापडत नाही हेच खरे. मग ते कोणीतरी चोरून नेले म्हणा किंवा ठेवलेली काहीतरी गडबड झाली म्हणा, खरे काय असेल ते कोणास कसे काढणार. एकंदरीत ते द्रव्य मिळाल्यामुळे तो मुलाला अतिशय वाईट वाटले व तो त्या संबंधाने ज्याला संचित होऊन विचारले, मोठी गोष्ट आहे. सोन्याच्या मोहरा त्याच्या दृष्टीत पडल्या. मग त्या अरे बापरे, अजून एक पण आहे का, अरे रामा, त्या संबंधाने कोणतीच उलगडा करू शकेना असे होता काहीच दिवसांनी त्याच्या घरातल्या एका वृद्ध बुद्धिमान वंशाच्या दुसरीकडे राहत होता. त्याच्या जवळ जाऊन त्या संबंधी इत्यंभूत हकीकत त्याने कळवली व म्हटले की आजोबा द्रव्य मिळाले नाही, त्याच्याविषयी चिंता उत्पन्न झाली आहे. तेच नाही, पण देवळाचा घुमट द्रव्यासाठी उतरला आहे. त्यामुळे सर्व लोकात बापाने देऊळ बांधले व चिरंजीव शहाणे त्याने पाडून टाकले. असा माझ्या संबंधाने दुर्लौकिक पसरला आहे. त्यामुळे मला अतिशय वाईट वाटत आहे. बरे द्रव्य नाही तर नाही, पण पुन्हा घुमट तरी चढवून पूर्वत करावा असे म्हणते, तर त्यास लागणारा पैसा माझ्याजवळ नाही. इकडे सावकार लोक आपल्या पैशाबद्दल माझे वारंवार तगादा करत आहेत. त्या सर्व गोष्टीमुळे माझा जीव अतिशय त्रासून गेला आहे. अशा स्थितीत आपण कृपा करून या संकटातून पार पडण्याचा काही उपाय मला सांगा, तर आपले माझे मोठे उपकार होतील. असे त्याने काकुतीचे बोलणे ऐकून त्या बुद्धिमान वृत्त पुरुषाच्या मनात दया उत्पन्न झाली आणि तो म्हणाला, अरे बाळा, तू काही काळजी करू नको. तुझ्यावर जे काही विलवून ठेवले आहे ते अगदी खरे आहे. त्याप्रमाणे ते द्रव्य तुला मिळेल. दरम्यान तू हा घुमट अगोदर पूर्वीप्रमाणे बांधून तयार कर. तवली पडायला मी तुला ते 200 रुपये देतो. अगं माय गे, 200 रुपयात घुमट? ते पाहू, पूर्वीच्या घुमटात तू बांधशील त्यात किंचित फेरबदल होता कामा नये. मात्र ध्यानात ठेवून तसे करतो. तयार झाल्यावर मचैत्र सुद्धा अष्टमीच्या दिवशी सकाळी मला घेऊन भेट. हा दिवस मात्र अगदी चुकू नको असे सांगून त्याने त्याला धान्यास निरोप दिला.
लागलाच तो मुलगा पूर्वत घुमट बांधण्यास कामास लागला व त्या वृद्ध आजोबाने सांगितल्याप्रमाणे अगदी हुबेहूब पहिल्याप्रमाणे त्याने तो घुमट बांधवला आणि ठरल्याप्रमाणे बरोबर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी सकाळी आजोबाच्या घरी येऊन तो त्याला आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा आजोबाने सांगितल्यावरून त्याने निळा घुमटाचा प्रत्यर्थ मोठा उत्सव केला. नंतर सूर्य मध्याने येत आहे असा सुमारास 12 वाजता तो वृद्ध मनुष्य म्हणाला की चला आपण बागेत जाऊन सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ. त्याप्रमाणे दोघांनी जाऊन महादेव दर्शन घेतले व महादेवाचा प्रसाद प्रदक्षिणा घालीत असता त्या घुमटाची छाया जमिनीवर पडली होती. त्या आजोबाने मुलास दाखवून दिले. बाळा, देवळाचा घुमट याला म्हणतात बरे, तर मग ही जागा खणून पहा, तीत खचित तुला द्रव्य सापडेल. लगेच त्या मुलाने ती जागा खणली, थोडीशी जमीन खणली न खणली तोच तित 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा त्याच्या दृष्टीत पडल्या. मग त्या मुलाच्या आनंदास काय विचारावे. इतकेच मोठे धन मिळाल्यामुळे तो पुन्हा श्रीमंत झाला व त्याच्या दुःखाची निवड झाली. आता पहा बरे की वहीत जे लिहून ठेवले होते ते बिलकुल खोटे नव्हते. त्यासाठी अक्षरे सर्वांस वाचता येत होती. तसा शब्दार्थ सर्वांस कळत होता. पण घुमटात द्रव्य होते, पण त्या वृद्ध वाचून त्या कोणत्याही माणसाकडून तो हाती येऊ शकले नाही. तसं गुरुच्या बोधा वाचून ब्रह्मस्त्र भातात येत नाही. त्याच्यामुळे 4 पण वाचायला लागले मला. 4 5 असले आपण पण फास्ट झाली ना वाचावर इतकं फास्ट वाचता येत नाही आम्हाला. गटाळात वाचायचं. आता ऐका, कारण काय की ते सर्व लोक वाचत होते. पण 30 चैत्र महिन्याच्या घटनेच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी 12 वाजता घुमटात द्रव्य घालून ठेवले आहे असे लिहिण्याच्या कारणाने काय खूबी करून ठेवली होती ती एकाच्याही ध्यानात आली नाही. परंतु त्या वृद्ध माणसाने असा विचार केला की भोकळ घुमटात अगोदर धन ठेवणारा ठेवीन तरी कसे, शिवाय इतका लहान घुमटात 15 लाख रुपयाचा सोना मोहरा मावू तर शकतील कशा. तेव्हा अर्थातच त्या घुमटाची छाया जमिनीच्या ज्या ठिकाणी पडेल तिथे द्रव्य पुरून ठेवले असले पाहिजे. ते सुद्धा लिहून ठेवलेल्या दिवशीच वर लिहून ठेवलेल्या वेळेस तेथे घुमटाची छाया पडेल. तेथे खोलून दे तर मिळू शकेल. दुसऱ्या कोणत्याही महिन्यात दुसऱ्या कोणत्याही वेळी घुमटाच्या छायेखाली जागा खंडित मिळू शकणार नाही. तात्पर्य काय की ज्यावेळी ज्या लिहिण्याचा अभिप्राय बरोबर रीतीने समजणारा बुद्धिमान माणूस त्या मुलास मिळाला तेव्हाच त्याला द्रव्याची प्राप्ती झाली. तुमची बी टाइम झाली. आता उपरोक्त कथेचा सिद्धांत. हे दृष्टांत तुम्हाला कळला, गाडगं मडकं कन्न पिन्न. आता सिद्धांतामध्ये मज्जा आहे. उद्या पूर्ण सिद्धांत घेते. उद्या 2 पान आहे आणि त्याच्या देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की. चला 1 मिनिट ऐका, कोणी बोललं का एकदा हरी म्हणा.